राजकीय व्यक्तिमत्व म्हणून भले ते वादग्रस्त असतीलही, राजकीय विषयावर भले ते टीकेचे धनी होत असतीलही, आम्ही सातत्यानं त्यांच्यावर टीका करतोच. पण मित्र हो, नमस्कार. कालचे मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजच्या राजकीय बातम्यात अग्रभागी असणारं हे नाव. खरं तर हे नाव उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यापासून प्रसिद्धीला आलेलं. ज्या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं, नाव दिलं, लौकिक दिला, त्या शिवसेनेला त्यांनी फोडलं. अर्थात ही काही फार चांगली गोष्ट मानली जात नाहीच. मराठी माणसांच्या मनामध्ये संताप आहे तो आहेच. भाजपने मराठी माणसाकडूनच मराठी माणसांची संघटना फोडून टाकली, तोडून टाकली, मोडून टाकली. याचं वैषम्य तर नक्कीच आहे मित्रांनो, नक्की आहे. ते हिंदुत्वासाठी पक्ष फोडला वगैरे असे ज्या काही सगळ्या वल्गना, त्या केवळ वल्गनाच असतात. अर्थात हे लोकांना सगळं कळतं. असो, पण बघा, राजकारण राजकारणाच्या जागी आहे. आपण अनेकदा सहजपणे बोलून जातो. राजकीय व्यक्तींना, पुढाऱ्यांना, नेते मंडळींना संवेदना नसतात. त्यांची मनं मुरदाड झालेली असतात. संवेदना त्यांच्या सगळ्या बोथट झालेल्या असतात. हो, अर्थात हे जरी काही प्रमाणात खरं जरी असलं तरी सगळ्यासाठी ते लागू होत नाही. हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत निर्मळ मनाची आणि संवेदनशील नेतेही आज या राजकारणामध्ये आहेत. प्रमाण कमी असेल त्यांचं. बघा, राजकीय नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याबाबत मतांतरं नक्कीच आहेत. पण एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांची अनेक उदाहरणं चर्चेत येतात. राजकारण बाजूला ठेवत एक माणूस म्हणून कोणाच्या मदतीला जाणं हे त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा घडत असतं. त्यामुळं म्हणजे बघा, काही असो, जे चांगलं आहे त्याला चांगलं तर म्हटलंच गेलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून गेल्याचं दिसत होतं. अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे नेहमीच तत्परतेने धावून जातात. याचा प्रत्यय नेहमी येतो. आता पुन्हा या सगळ्या त्यांच्या चांगुलपणाचा, माणुसकीचा एक मोठा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसादिवशीचा आला. बघा ना हो, एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, प्रसिद्ध हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आर्थिक अडचणीत मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं. ते कर्जबाजारी झाले होते. त्यातून ही वाईट घटना घडली. घडायला नको होती, पण घडलं. त्यांच्यावर 32 लाखाचं कर्ज होतं. पण बघा, ही माहिती जेव्हा एकनाथ शिंदे यांना समजली ना, तेव्हा त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. देहूमधले कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्यावर 32 लाखांचं कर्ज आहे, ती फेडणं अशक्य होत आहे, म्हणून आपण टोकाचं पाऊल उचलतोय, असं लिहिलेलं होतं. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन आपलं जीवन संपवलं. महाराजांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. नुसता घेतला नाही, आमदार विजय शिवतारे यांच्यामार्फत त्यांनी ही मदत मोरे यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोच देखील केली आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची एक आर्त अशी विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केलेली होती. त्यांच्या याच विनवणीला साथ देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण संवेदनशीलता, माणुसकी आज हरवत चाललेली आहे, नव्हे ती जवळपास नष्ट झालेली आहे हे आपल्याला दिसतं. राजकारणात तर अशी संवेदना, माणुसकी खूप खूप दुर्मिळ. त्यात कुणी काही करतही असतं, पण ती केवळ प्रसिद्धीसाठी केलेलं असतं, हे सुद्धा नंतर समोर येत असतं. पण इथं बघा, एकनाथ शिंदे यांनी कसलाही गाजावाजा केला नाही. लवाजमा घेऊन ते मोरे कुटुंबियांना भेटू शकले असते, मदत करू शकले असते, त्याचा मोठा ढोलही वाजवता आला असता. पण
शिंदे यांनी तसं केलं नाही. फक्त जे करायला हवं होतं तेवढंच त्यांनी केलं. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून भले ते वादग्रस्त असतीलही, राजकीय विषयावर भले ते टीकेचे धनी होत असतीलही, आम्ही सातत्यानं त्यांच्यावर टीका करतोच. पण एक संवेदनशील माणूस म्हणून ग्रेटच म्हणावं लागेल, ग्रेट एकनाथ शिंदे. त्यांच्या या एका कृतीनं अनेकांचे डोळे पाणावले. अहो, सगळेच राजकीय नेते जर अशी संवेदना माणुसकी जपू लागले तर हे होणार नाही. पण आपण आशा तरी करूया. आणि हो मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.